ज्याप्रमाणे सतत ग्रुपवर माझ्याबद्दल जे जे काही मेसेज येत आहेत, मी हे करते ते करते वगैरे, तीच मी प्रिया देशपांडे. तर त्यावर तुम्ही जी माझी ओळख वाचली आहे, माझं शिक्षण काम वगैरेबद्दल, ती खरं तर घड्याळाचे तास आणि माझी कार्यशक्ती या दोन गोष्टी वापरून जे काही उभं राहिलं, त्या सगळ्या जगाची खरं तर ती ओळख आहे, ती माझी ओळख नाही आहे. एक प्रकारे माझ्या बाह्यरूपाची ती ओळख आहे. कायद्याचं जग, नृत्य, चित्र, हे कलेचे प्रांत, अक्षरलेखन, कविता करणं, ह्या माझ्या भोवती खरं तर कुठलंही अंगण असलं तरी त्याकडं किंवा एकूणच जगण्याकडं गांभीर्यानं पाहणारी, तरीही मिस्किलपणे जगणारी एक संवेदनशील व्यक्ती, खरं तर इतकीच माझी ओळख आहे. आजवर आपल्यापैकी सर्वांनी कवितांचे अनेक कार्यक्रम ऐकले असतील. माझी ही ओळख घेऊन आलेल्याच माझ्या ह्या कविता आहेत. शेरो शायरी, गझल, निसर्ग कविता, प्रेम कविता, अशा अनेक रूपात याआधी कविता तुम्हाला भेटली असेल. पण आजच्या कार्यक्रमात सादर होणाऱ्या कविता, ज्या सर्व कविता मी लिहिलेल्या आहेत, त्या काहीशा वेगळ्या स्वतःची अशी ओळख घेऊन आलेल्या आहेत. कधी उत्कट, कधी तरल, कधी काहीसं खोडकरपणे, कधी गंभीरपणे साक्षात व्यवस्थेलाच प्रश्न विचारणाऱ्या अशा ह्या कविता आपल्या सगळ्यांशी संवाद करणाऱ्या आहेत. नेहमीच्या जगाकडे तुम्हाला सगळ्यांना बघण्याची एक वेगळी दृष्टी देणाऱ्या, वेगळी नजर देणाऱ्या या कविता आहेत. आत्मविवेक जागा करणारा, तुम्हाला अंतर्मुख करणारा तुमचा असा संवाद हा या कवितांचा गाभा आहे. ह्या कविता जरी मी लिहिल्या असल्या तरी या खरं तर माझ्या कविता नाहीत. हे तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच मनाचं प्रतिबिंब आहे. मौनाचं, विचारांचं, विवेकांचं लुकलुकत्या कवडशांसारखं प्रतिबिंब, म्हणूनच कवडसे. तर आपल्या सर्वांच्या शुभेच्छांसह आणि सगळ्या मोठ्यांच्या आशीर्वादांसह सादर करते आजचा कवडसे प्रयोग 14. प्रस्तावित वेळ आत्तापासून 1 तास 22 मिनिटं. पहिली कविता. आवाज सगळ्यांना नक्की पक्का व्यवस्थित येतोय? देवभक्ती, भाविकता, धार्मिकता, रूढी, कुलाचार, उत्सव, ह्या सगळ्यांचा गुंता आपल्या सगळ्यांच्याच मनात, विचारात, कृतीत झालेला जाणवतोय. आजकाल पाहतोय आपण बाहेर आजूबाजूला उत्सवप्रिय समाज म्हणत म्हणत आपला समाज कुठंतरी विवेक हरवत निघालाय का? आणि या प्रश्नाकडे आपण सर्वांनीच अंतर्मुख होऊन बघण्याची गरज आहे का? स्वतःला तपासण्याची गरज आहे का? या प्रश्नाकडं या कवितेत पाहिलं गेलंय. असं म्हणतात की पहिलं नमन देवाला करतो आपण सगळेजण देवळात जातो, देवदर्शन घेतो. पण समजा देवाच्याच जागी आपण उभे असू तर देवाच्या नजरेतून आपल्याला देऊळ कसं दिसेल? कसं दिसेल? याकडे पाहणारी या कार्यक्रमातली पहिली कविता सादर करतेय. एक होता देव. एक होता देव. एक होता देव. देवळात उभा, पुजारी नियमित यायचा, नैवेद्य दाखवून जायचा. सकाळ संध्याकाळ आरती व्हायची. गुरुवारी एखादं भजन व्हायचं. सणाला साफसफाई व्हायची, पताका लागायच्या, दीपमाळ लागायची, देऊळ सजायचं. दिवस उजाडायचा आणि मावळायचा. संध्याकाळी देऊळ बंद व्हायचं. संध्याकाळी देऊळ बंद व्हायचं. माणसं पारावर बोलत असायची. आपापल्या वेदना, व्यथा, हितगुज एकमेकांची करत राहायची. देव त्या ऐकत ऐकत झोपून जायचा. वेदना देवाच्या, देव वेदनेचा. सखा देव, हाकेला उभा देव. गावात जेव्हा कुणी म्हणायचं देवाला ठाऊक बा, तेव्हा
तेव्हा खरोखरच देवाला सारं ठाऊक असायचं. काळ सरकत गेला आणि देऊळ आता देवस्थान झालं. गाड्या करून लोक लांबून लांबून दर्शनाला यायला लागले, रांगा लावायला लागले. देवाला उभं राहायची शिक्षाच झाली आहे. रात्रंदिवस देऊळ उघडं, अंगावर नाना प्रकारची वस्त्र, सतत कार्यक्रम, येणारे जाणारे मागण्या मागायचे, त्या पूर्ण करायची, वर डेडलाईनही द्यायचे. पूर्ण झाल्यावर पुन्हा कळस चढवायचे, देणग्या द्यायचे. देवाला काय हवं, देवाला काय हवं, कुणी नाही विचार. गर्दीचे लोट, मागण्यांचे अर्ज, स्तोत्र, आरत्या, स्तुती, नवसांची आर्जवावर आर्जव. देव ऐकायचं तरीही कान देऊन देऊन प्रत्येकाला. पण इतकी गर्दी की गर्दीत ना भक्तांना बोलता यायचं ना देवाला ऐकू यायचं. देव आता थकलाय. हात जोडून समोर उभं राहणाऱ्या भक्तांची गाऱ्हाणी तो ऐकतो, सारी गाऱ्हाणी ऐकतो, पण ज्याचं त्याचं नशीब म्हणून सोडून देतो. उद्या कुठला सेलिब्रिटी दर्शनाला येणार आहे हे खुद्द देवालाही ठाऊक नसतं. मरण नशिबी असणारी माणसं पाहून देवाला आता हेवा वाटायला लागलाय. देवाला हेवा वाटायला लागलाय माणसांचा. कारण देवाला मरण नाही आणि देवाला स्थानबद्धतेची मर्यादा. आपल्याच सुटकेसाठी कुठं बरं नवस बोलावा. आजकाल या विवंचनेत असतो देव. आजकाल या विवंचनेत पडलाय देव. एक होता देव. धार्मिक, नैतिक अशी मानवी मूल्यांची ठोस विभागणी करताना देव या संकल्पनेला आपण समाजात केंद्रस्थानी ठेवलं. सर्वसाधारणपणे देव असणं म्हणजे असं म्हणूया की साचेबद्ध आदर्श असणं. पण कधी विचार केला आपण सगळ्यांनी की देव असण्यापेक्षा खरोखरीचा माणूस असणं हे जास्त मोलाचं ठरेल, नाही का? काय वाटतं तुम्हाला? भारतीय संस्कृतीनुसार कृष्ण हा देव असंच 10 अवतारांपैकी एक मानला गेलाय. अवतार घेणं म्हणजे देवानं मानवी रूपात येणं अशी एक व्याख्या आपण जरी केली असली तरी वास्तविक अलौकिक मानवी रूपाला आपण म्हणजे माणसांनीच देवत्व बहाल केलेलं आहे. कृष्णाला देव तर केलंय आपण, पण खरं तर तोही एक माणूस होता, हो ना? तर त्याच्या माणूस असण्याकडे पाहणारी या कार्यक्रमातली पुढची कविता सादर करतेय कृष्ण. कृष्ण नेहमी कोसळतो तसाच पाऊस असणार तो. नेहमी कोसळतो अगदी तसाच पाऊस असणार तो. आणि दुथडी भरून वाहणारी ती नदी पण अशीच असणार. आणि तू जन्मलेलं एक तान्ह मूल होतास, जसं कुठलंही असतं. अन्य मुलांचा भीषण क्रूर अंत म्हणून तुझा तरी जीव वाचावा ही धडपड. त्यासाठी तुला या नदी पार नेण्यात आलं. नदी पार प्रत्यक्षात कसं नेलं हे आता तुलाही माहिती नाहीये. नदी पार एक छोटंसं गाव जसं कुठलंही असतं, तिथं वाढलास तू. शैशव, कौमार्य, तारुण्य समरसून जगलास तू. जे झालं त्याच्या गोष्टी आम्ही केल्या. तुझं समरसून जगणं अंगावर घेण्याला आम्ही लीला म्हणालो. युद्धात उभा राहिलास, खेळ खेळावा तशा एक एक चाली रचत राहिलास.
बोलायला नसेलच कोणी तुझ्या बरोबरीचं, बोलायला नसेल कोणी तुझ्या बरोबरीचं, म्हणून ओठात संगीत जपत गेलास. तुला तुला जबाबदार आम्ही बनवलं, तुझ्या पूजा आम्ही केल्या. अगदी तुला शाप देणारी गांधारी सुद्धा आमच्यापैकीच एक कोणीतरी होती. तुझ्यानंतर तुझी देवळं आम्हीच बांधली आहे, आम्हीच बांधत आलोय. सर्व रंगाची शक्यता असणाऱ्या तुझ्या कृष्ण रंगाला आम्ही श्रीरंग म्हणालो. खरं तर तू मातीमधून उगवत राहिलायस आमच्यामधून, आमचाच एक भाग आहेस तू. पण आतमध्ये तुला न शोधता आम्ही आळवत राहिलोय अजूनही तुझ्याच प्रार्थना, गोंजारत राहिलोय तुझीच प्रतीकं परत परत पुन्हा पुन्हा. तुझे समरसून जगण्याचे क्षण अगदी उत्सव केलेत आम्ही, उत्साहाने ते आम्ही साजरे करतो आहोत. तुला देव आम्ही केलं, तुला देव आम्ही केलं, कारण तुझ्या इतक्या उंचीवर पोहोचण्याचा प्रयत्न नाकारूनच टाकण्याचा अगदी सोपा मार्ग होता. पण हे असं करताना तुझं माणूस असणं समजून न घेणं, तुझंही माणूस असणं समजून न घेणं हा कुठंतरी अन्याय झालाय का रे? नेहमी कोसळतो तसाच पाऊस असणार आहे तो मध्यरात्रीचा, अगदी नेहमी कोसळतो तसाच. त्याला आम्ही कृष्णजन्म म्हणतो, त्याला आम्ही कृष्णजन्म केलंय. कृष्ण समाजात वावरताना आपल्याला असंख्य विसंगती दिसतात. देवाला एकदा देव म्हटलं की माणूस म्हणून हवं ते वागायची सूट घेता येते. माणूस जंगली पशुसारखं राहून चुका गुन्हे करून करून असंख्य अन्याय अत्याचार लढाया करून 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 आजचं समाज नावाचं प्रॉडक्ट आपल्यासमोर उभं राहिलं आहे. स्वतःला आपण कितीही प्रगल्भ म्हणत असलो तरी जेव्हा बलात्कारासारख्या घटना घडतात ना, तेव्हा आवश्यक असूनही समाज म्हणून आपण पेटून नाही उठत. आपली सभ्यता अगदीच कचकड्याची आहे, वरवरची, काही प्रसंगी तर अगदी निभळट आहे. अगदी फक्त शब्दांचीच कळा असलेली आपली सभ्यता आहे. वर्तनात आपण तितके ठाम नसतो. आपल्या समाज म्हणून ह्या दुटप्पीपणावर, ढोंगीपणावर काहीशा उपहासानं नेमकं बोट ठेवणारी या कार्यक्रमातली पुढची कविता आहे सभ्यता. सभ्यता शब्द, भावना आणि वर्तन. शब्द, भावना आणि वर्तन या 3 बिंदूतून जाणारी एक रेष काढायची. छान आहे ना खेळ? आपण सगळेच हा खेळ रोज खेळत राहिलोय. जगण्याचं निमित्तच आहे आपल्या हा खेळ. वर्तनाच्या गोष्टी होतात, स्वप्नांच्या कविता होतात, यशाचे गोडवे गायले जातात आणि काहीच नाही झालं आपल्या हातनं तर जगत राहतो आपण. जगलेले दिवस भूतकाळ म्हणून का होईना जमा होत राहतात. तेव्हा आतमधल्या डांबरासारख्या चिकट काळ्या गोष्टी त्यांचं काय होतं? माणसं जेव्हा सुंदर शब्द, कोरीव शिष्टाचार, अगदी वागण्या बोलण्याचे बारीक सारीक तपशिलासह संस्कार घेऊन मिरवत असतात, तेव्हा आतमधल्या तिन्ही सांजेला उडणाऱ्या वटवाघळांचं काय करतात? किती घाणीत लोळणारी डुकरं असतात मनात पाळलेली, त्यांना कुठं दडवतात? कधीतरी अनावर होऊन एखादं जंगली पशु मोकाट होतं आणि हल्ला करतं आणि ढळढळीतपणे ही सगळी लपवलेली घाण एकदम उचंबळून वर येते. तेव्हा कुठं शब्दांचे सगळे बुडबुडे संपतात आणि गवगवा होतो वर्तनाचा. सभ्य पांढरे लोक मग दचकून चाचपून आपल्या मनातली हुशारीनं लपवलेली जनावरं तपासून पाहतात.
ती बाहेर दिसू नये असं खटाटोप करतात, बांधून घालतात त्यांना, वर निषेध करतात, निंदा करतात दुसऱ्याच्या वर्तनाची. आत आत मनाच्या डोहात वळवळणारे साप असतात विषारी. झाकून टाकू त्यांना, घट्ट झाकणं लावू, बघू जेव्हाचं तेव्हा. विसरून जाऊया सगळं, विसरून जाऊया सगळं, काढूया सुंदर चित्र, सुंदर भावनेच्या, सुंदर कविता, सुंदर शब्द, सुंदर सुंदर मैत्री, सुंदर नाती, सभ्य प्रगल्भ होऊया, हसत राहूया. वर्तनावर उबदार शब्दाची पांघरुण घालत राहूया. सभ्यता. मानवी व्यवहार असे अनेकदा दुटप्पी दुतोंडी असतात. आपला सगळा डोलारा चालतो तो शब्दावर, सगळं अवसान शब्दांचं. कृष्णाला देव म्हटलं तरी कर्मसिद्धांत फक्त अध्यात्म बनून त्याची पारायणं होत राहतात. वास्तवात वर्तन तितकं काटेकोर आहे का? एखाद्याला आपल्या वर्तनाची खात्री द्यायला पण आपण काय देतो? शब्द. शब्द. त्या शब्द देण्याची ही गोष्ट थोडीशी मजेशीर भाषेत पण गंभीरपणे काही सांगणारी. पुढची कविता आहे कमिटमेंट. कमिटमेंट. शब्द देतो आपण, शब्द देतो आपण, पण म्हणजे नक्की काय देतो? शब्द. शब्द सतत बदलती अनेक अर्थांची मालिका आहेत शब्द. कुठलीही धारणा, कुठलीही व्यवस्था, कुठलेही अर्थ या जगात केव्हाही स्थिर नव्हते. अगदी पुढच्याच क्षणी आपणही असू नसू इतकी अस्थिरता आहे आपल्या पायात. तरीही शब्द देतो आपण. देत नाही आपण आपलं आयुष्य तोडून कधीही कुणालाही. फक्त विश्वास कमवायला आणि तो खुशाल वापरायला, परतावा मिळेपर्यंतची गुंतवणूक म्हणून, फक्त म्हणून शब्द देतो आपण. शब्द देतो आपण. शाश्वती देतो. कसली शाश्वती? कसली शाश्वती? मानवी नात्यांची, व्यवहारांची, आपली स्वतःची, का त्वचेबाहेरच्या जगात कुणी आपलं असतं या आपणच तयार केलेल्या अभ्रमाची? गुंतवून घ्यायचं नसतं, अजिबात गुंतायचं नसतं आणि सोडवून घ्यायचं असतं. स्वतःला सोडवून घ्यायचं असतं आणि जिथं अजिबात गुंतायचं नसतं, फक्त तिथंच सोयीस्कररित्या शब्द देतो आपण. शब्द तर देतो आपण, पण म्हणजे नेमकं काय देतो आपण? कमिटमेंट. शब्द देणे. शब्द दिले घेतले जातात. आज कार्यक्रमाला इथे येण्याचे शब्द अनेकांनी, अनुपस्थित लोकांनी दिले होते. तर फक्त कमिटमेंट द्यायला नाही, तर माणसांच्या जगात अजून एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी शब्द वापरले जातात. संवाद करायला. संवाद अगदी अर्थगर्भ गोष्ट आहे. श्वासांचा, नजरेचा, स्पर्शाचा, आत्म्याचा, भावनेचा संवाद अगदी निशब्द हुंकाराचा देखील असतो. इतक्या साऱ्या आशयघन संवादांनी आपल्या सर्वांना व्यक्त होता येतं ना. अशा वेळी संवादाची वापरली जाणारी शब्द ही भाषा कधीकधी सर्वाधिक पोकळ वाटते. वाटून जातं की संवादाची शब्द ही भाषा अगदीच कुचकामी आहे. त्या संवादाचं चिंतन मांडणारी, आपल्याला विचारात पाडणारी पुढची कविता आहे संवाद. संवाद. शब्दांच्या उच्चाराआधीचे आपण
शब्दांच्या उच्चाराआधीचे आपण आणि शब्द उच्चारल्यानंतरचे आपण. शब्दांच्या उच्चाराआधीचे आपण आणि शब्द उच्चारल्यानंतरचे आपण, दोन्ही आपण जर तसेच राहणार असू तर आपण फुटकळ शब्द उच्चारायचे कष्ट मुळात का घेतो? ऋतू बदलतोय हळूहळू. पाऊस येईल. पहा बरं बाहेर पावसाच्या धारा. पावसाच्या धाराही बोलतात मातीशी. सारा आसमंत बदलून जाणारा असतो तो संवाद. असा संवाद करता येतो आपल्याला? पक्षाने एखादी सुरेल लकेर घ्यावी इतक्या सहज व्यक्त होऊ आपण? मुंग्यांची रांग पाहिली उन्हाळ्यात? त्या रांगेतल्या गुजगोष्टी ज्या सुरू असतात, असा संवाद करता येईल आपल्याला परस्परांशी? आपण बोलत तर राहतो, पण व्यक्त होण्याचा हक्क व्यक्त होण्याचा हक्क बजावण्यासाठी आपण बोलतो. तर व्यक्त होण्याचा हक्क बजावताना बोलणाऱ्यांना बांधिलकी कुठे ठेवायची असते? शब्दांची का शब्दाच्या अर्थाशी? का शब्द उच्चारताना असणाऱ्या भावनांशी? का जे बोलायचं त्या भूमिकेशी? आणि कुठले शब्द, भूमिका, अर्थ, भावना या विश्वात चिरंतन आहेत. आणि मुळात आपलं वाटणं पलीकडे पोहोचवावंच इतकं अपरिहार्य असतं का? आणि मुळात आपल्याला जे वाटतं ते पूर्ण रूपाने पोहोचवता येतं का? बोलतो आपण, संवाद करतो, असं म्हणतात संवाद साधतो. पण संवाद साधतो म्हणजे नेमकं काय साधतो आपण? संवाद. असा हा माणसांच्या जगण्यातला संवाद, जो अनेकदा विसंवाद रूपातच दिसतो आपल्याला. पण तरीही माणसाला वरदान आहे बुद्धीचं. अख्ख्या चराचरात माणूस असा एकमेव प्राणी आहे ज्याला वरदान आहे बुद्धीचं, ज्याला मन आहे. मानवी बुद्धी आणि मन तादात्म्य पाहून जन्मतो तो विवेक. एखाद्या अंधाऱ्या गाभाऱ्यात समयी तेवत असावी तसा तो आपल्या आतमध्ये तेवत असतो. माणसाला आत्मभान देत राहतो. एक साधीशी छोटीशी फुलपाखरू हे रूपक घेऊन लिहिलेली पुढची कविता आहे प्रवृत्ती. साधंसं फुलपाखरू हे रूपक आहे, पण माणसाच्या आत्मभानाचा प्रवास त्यात मांडला आहे. पाहूया प्रवृत्ती. फुलपाखरू. फुलपाखरू भिरभिरतं सुंदर असं अवतीभोवती उडत असतं आपल्या. सगळ्यांच्या भोवती कधीतरी फुलपाखरू उडलंय. तर फुलपाखरू उडत असतं आपल्या भोवती. सुंदर असतात त्याचे रंग, नजर खिळवून ठेवतात. फुलपाखरू छान असतं आणि ते बघावंसं वाटतं आपल्या सगळ्यांनाच. बघावंसं वाटतं आणि असं बघतच बसावं वाटतं. बघत बसावं वाटतं आणि बघता बघता हळूच पकडावं. बघता बघता हळूच पकडावं वाटतं आणि सापडलं की टाचून ठेवून बघत बसावं वाटतं. फुलपाखरू पकडणं आपल्याला शौर्याचं वाटतं. ते अभिमानानं दुसऱ्याला दाखवावं वाटतं. हातात वाळलेले पंख आलेले असतात. हातात वाळलेले पंख आलेले असतात आणि मग केव्हा तरी लक्षात येतं हे पंखांचे तुकडे आहेत. ते सुंदर फुलपाखरू कधीच मेलंय, मरून गेलंय. सुंदर सुंदर आकृतीपासून विकृतीपर्यंतचा प्रवास. आकृतीपासून विकृतीपर्यंतचा प्रवास. माणसाचं आत्मभान या रस्त्यावर असतं कुठेतरी. प्रवृत्ती.
थोडंसं कवितांच्या प्रवासाबद्दल, माणसाच्या जगण्याचे प्रश्न, भावना, घटना, त्यातली विसंगती, ह्याचं चिंतन मनोगतासारखं लिहिण्याची मला सवय लागली आणि या सगळ्या कविता जन्माला आल्या. या कविता नियमित सोशल मीडियावर पोस्ट करत गेले मी. बघता बघता त्याला अनेक अभिप्राय येऊ लागले. तुमच्यासारखे अनेक मित्रमैत्रिणी जोडले गेले आणि माझ्या ज्या बाकीच्या ओळखी होत्या, चित्रकार, वकील, नर्तिका, नृत्यशिक्षिका, यात कवयित्री अशी अजून एक नवीन ओळख जोडली गेली. या लिहिलेल्या कवितांमध्ये देवी ही अशीच सोशल मीडियावरची एक लोकप्रिय कविता मालिका आहे, म्हणजे सिरीज आहे 4 कवितांची. देवी हे रूपक घेऊन लिहिलेल्या ह्या 4ही कविता मी आज सादर करते आहे. त्यातली पहिली कविता देवी. सर्व कवितांचं नाव देवीचं आहे. देवी. आपण देवीकडं पाहतो, पण देवीनं स्वतः देवी होण्याचा प्रवास काय असतो? पहिली कविता आहे देवी. देवीचा देवी होण्याचा प्रवास मांडणारी देवी. तुम्ही सर्वांनी दिलंय तिला 8 हात असणारं अष्टभुजेचं रूप. तुम्ही दिलं. वस्त्र बहाल केली आहेत, आयुध सुद्धा बहाल केली आहेत. दुष्टाचं निर्दालन करणारं हे देवी पण तुम्हीच प्रदान केलंय तिला. ती ह्यातलं काहीही निसर्गतः घेऊन आलेली नव्हती. तुम्ही देत असलेला सन्मान हे देवी पण हे कमवावं म्हणून नव्हती जन्मली ती. देवी व्हायचं तिचं स्वप्नही नव्हतं. कधी विचार केलाय तुम्ही? देवी व्हायचं तिचं स्वप्न सुद्धा नव्हतं. एका सहन न होणाऱ्या क्षणी किंवा विचारपूर्वक ठरवून तिनं हिंसक पाऊल उचललंही असेल आणि हाती येईल त्या शस्त्रानं संपून जाऊ दे हे सगळं एकदाचं, या अगतिक होण्यातूनच तिनं विध्वंस केलाय. तिच्या या सहन न होण्याच्या क्षणापर्यंतचा प्रवास, तिचा प्रवास किंवा विचारपूर्वक ठरवून निर्णयाप्रत येण्याचा प्रवास, तिचाच प्रवास. या प्रवासात तुम्ही नव्हता कोणी तिच्यासोबत. तिचा शस्त्र उचलण्याचा क्षण निर्णायक तुम्ही पवित्र मानायला लागलाय. उत्सव म्हणून, सण म्हणून तुम्ही तो साजराही करताय आणि सोयीस्कर विसरताय की तुमच्यातल्याच कुणासाठी तिनं ते उचललं होतं नव्हे, तिला उचलावं लागलं होतं. एक अपरिहार्य निर्णय म्हणून तिने शस्त्र उचललं खरं, पण तिला कदाचित या संहार, हिंसेचा त्रागा वाटून गेला असेल, उद्वेग आला असेल किंवा वैराग्य आला असेल. मातृत्व, प्रेमळ, सालस, सहनशील स्त्रीच्या या अशा गोजिरवाण्या रूपांकडे तुम्ही पाहता आणि त्याच गुणांनी देवीकडेही पाहता. ह्या नजरेनं देवीला तुम्ही पाहता खरे, पण देवी स्वतःला कोणत्या नजरेनं पाहते? देवी स्वतःला कोणत्या नजरेनं पाहते? देवीची पूजा करणं, देवीच्या आरत्या करणं, देवीला देवीसमोर नतमस्तक होणं वेगळं आणि स्वतः देवी असणं वेगळं. स्वतः देवी असणं वेगळं. देवी अशी ही देवी किंवा न्यायदेवता म्हणूया हवं तर. समजा एखाद्या स्त्रीमधली देवी प्रकट झाली किंवा एखादी देवी खरंच उद्या प्रकट झाली आणि न्याय द्यायला बसली. आजवर झालेल्या घटनांकडे पाहत तिने ठरवलं की न्याय द्यायचा. तर देवी न्याय देऊ शकेल का? या प्रश्नाकडे पाहिलंय पुढच्या कवितेचं नाव आहे देवी. ह्या देवी मालिकेतल्या 4 कविता आहेत. प्रत्येक कवितेचं नाव देवीचं आहे. दुसरी कविता देवी.
देवी प्रकट झाली आणि न्याय द्यायला बसली. देवी प्रकट झाली आणि न्याय द्यायला बसली. न्याय द्यायला बसली आणि तिला ऐकू आली शतकानुशतकं. तिच्या कानांची कित्येक टाह होते, मूक हुंदके होते आणि कितीतरी आक्रोश होते. तिला दिसल्या खुडलेल्या, पुरलेल्या, जाळलेल्या, तुकडे करून टाकलेल्या आणि पुन्हा पुन्हा जन्म घेऊन तेच तेच भोगणाऱ्या कित्येक स्त्रिया. त्या स्त्रियांचा आक्रोश सावत नाही म्हणून देव पण बसले होते देवळात कानांचे दगड करून. ती प्रकट झाली आणि न्याय द्यायला बसली आहे खरी, पण काय न्याय देणार आहे ती? कुणाला न्याय देणार आहे? कुणालाच न्याय देताच आला नसता तिला. स्वतःची अगतिकता समजली आणि कित्येक स्फोट होत गेले तिच्या आत. मोडून गेली ती, तुकडे तुकडे झाले तिचे. आता कणाकणांनी स्वतःला विखरून देऊन ती सर्व स्त्रियांमध्ये राहते. ती आपल्याच सर्व स्त्रियांमध्ये राहते. न्याय नाहीच देता येणार आहे कुणाला, कुणालाच न्याय नाहीच देता येणार आहे, पण किमान सोबत तरी देता येईल. किमान सोबत देता येईल. देवी. देवी म्हणजे स्त्री देवता नाहीये. तर काय आहे देवी? तर देवी म्हणजे साक्षात प्रकृती. ह्या पुरुषसत्ताक समाजानं स्त्रीकडं शेकडो वर्ष कसं पाहिलंय माहिती आहे आपल्याला, इतिहासात शिकलोय आपण, आजही वर्तमानात बाहेर पाहतो आहोत. हा प्रवास कसा झालाय आजवर? या मालिकेतली तिसरी कविता देवी. देवी. फक्त एकदाच तिच्या डोळ्यात पाहिलं होतं त्यानं सरळ. फक्त एकदाच तिच्या डोळ्यात पाहिलं होतं त्यानं सरळ. त्याला क्षणात समजलं ती नव्हतीच तिथं. ती नव्हतीच. मग त्यानं चंग बांधला. ती जिथं आहे तिथून ओढून शोधून खेचून आणायचंच तिला. तो जन्मत राहिलाय तिच्या गर्भातून. तो जन्मत राहिलाय तिच्या गर्भातून. त्यानं घरं बांधली, देवळं वसवली, तिची चित्र काढली, गाणी लिहिली. ती नाही सापडली. ती नाही सापडली म्हणून पिसाट होऊन कित्येक शरीर विंधली त्यानं. तो फिरत राहिला. तो फिरत राहिला. तिच्या खुणा होत्या, तिचे आवाज होते जागोजागी, पण ती कुठंच नव्हती. ती कुठंच नव्हती. पण तिनं प्रकट व्हावं म्हणून त्यानं देवळं बांधली. त्यानं देवळं बांधली, तिची स्तुती आरंभली. ती नाही सापडली. ती नाही सापडली आहे. ती कुठं नाही आहे त्या सगळ्या जागा छाती ठोक माहिती आहेत त्याला, पण ती आहे कुठं? कुठे आहे ती? तो अजून शोधतोय. देवी. अत्यंत तरल अशी पुढची या मालिकेतली चौथी शेवटची कविता देवी. स्त्री म्हणजे सहनशीलता. इथं प्रेक्षकांच्यात बऱ्याच स्त्रिया आहेत. कविता लिहिणारी स्त्री आहे, वाचणारी स्त्री आहे. तर स्त्री म्हणजे सहनशीलता. कितीही अन्याय अत्याचार झाला तरी स्त्रीमधलं मार्दव, कोमलता कधीच लयाला नाही जात. अन्यायाविरुद्ध शस्त्रधारी उभी असलेली देवी हातात शस्त्र घेऊन उभी असली तरी तिच्या मनातलं मातृत्व जागच असतं. या मातृत्वाबद्दल बोलणारी या मालिकेतली चौथी कविता देवी. देवी. थांबवायचं हे युद्ध मला. थांबवायचं हे युद्ध मला. मला कधीच लढायचंच नव्हतं. मला भीती नव्हती हरण्याची. या भूमीवर आता गमावण्यासारखं काही उरलेलंच नाही.
आता प्राणांतिक जखमेतून रक्त ठिबकायचं सुद्धा बंद झालंय. वेदनेचे टाहू मूक झालेत. न्यायाची वाट पाहण्याची वेळही संपून गेली आहे. त्यालाही कित्येक युग लोटली आहेत. आता मी उभी आहे खरी, पण उलटून वार करण्याची माझी इच्छा नाही. या युद्धाची सुरुवातही नकोच होती मला, आणि शत्रूच्या त्या हिंसक त्वेषाला मला उत्तरही द्यायचं नव्हतं. आता सोपं आहे सगळं. नामोहरम शत्रू आहे, सगळी ताकद एकवटली आहे, माझ्या हाती शस्त्र आहे, ते परजून तयार आहे. पण मला ते उचलावं नाही वाटत. मला उचलावं नाही वाटत शस्त्र, कारण ज्या क्षणी मी वार करेन ना, त्या क्षणी मी आणि शत्रू हे द्वैतच मिटून जाणार आहे. म्हणूनच थांबवायचं हे युद्ध मला. खरंच मला थांबवायचं हे युद्ध, जे आता शक्यच नाहीये. खरं तर ते कधीच शक्य नव्हतं, केव्हाच शक्य नव्हतं. मला नाही बनायचंय देवी, मला नाही बनायचंय देवी. कुण्या राक्षसाचं निर्दालन करणारी देवी मला नाही व्हायचंय. मी वेणा सोसल्यात. मी जन्म दिलाय म्हणून तरी माझं आईपण उरावं, माझं आईपण उरावं. आणि ते जपायला मी कुठं जावं, माझं आईपण जपायला मी कुठं जावं. देवी, असं म्हणतात की प्रत्येक स्त्री ही अनंत काळची माता असते. इथं अनेक माता पण बसलेल्या आहेत. पण तरीही आतून ती स्त्री राहतेच. पुरुषसत्ताक व्यवस्थेनं केलेल्या अन्यायाविरुद्ध धीटपणे धाडसानं उभी राहते. पण त्याच वेळेला तीच स्त्री एखाद्या पुरुषाचं मातृत्वही पेलत असते. पाहूया अशी कविता जिथं अशा स्त्रीचं मन आणि स्त्रीमधलं आईचं हृदय एकीकडे समजूतदारपणे आपलं मनोगत मांडणारी, आणि तरीही स्त्री आणि आई ह्यातलं द्वंद्वही नेमकेपणानं मांडणारी. पुढची कविता आहे माझ्या मुला. हे एका स्त्रीनं आणि एका आईनं तिच्या मुलाला लिहिलेलं पत्र आहे. माझ्या मुला. भूतकाळ देखील म्हणता नाही यायचं इतक्या कालपर्वाच्या गोष्टी रे. तुझी ती अनघड कोवळीक, मऊ मऊ काळभोर बाळजावळ, ती छोटी छोटी पावलं, पहिले वाहिले बोबडे शब्द, सगळं अगदी माझ्या हृदयात उमटलंय. जवळ घेतल्यावर तुझा लडिवाळपणा सापडत नाही आजकाल, तेव्हा एकदम वाटून जातं हा समंजस चेहरा कुठून आला. मायेनं जवळ घेतलं ना की एकदमच जाणवतं तुझे गोबरे गोबरे हात, लुसलुशीत दंड आता रुंद व्हायला लागलेत. काल परवापर्यंत लाडीक असणारे हट्ट किंचित ठाम झालेत. काळाच्या प्रवाहात मी कितीही गोंजारलं तरी तुझं मूल पण संपत चाललंय झपाट्यानं, आणि माझं वात्सल्य शोषून एक पुरुष मोठा होतोय. पुरुष. मी धास्तावली आहे रे. काय असेल पुढं काळाच्या पोटात. मोठा होशील तू, पण हृदय निबर बेदरकार असेल की राहील निष्कपट हळूवार. उभा राहशील अबोल दुःखांसाठी अन्यायाला सन्मुख होऊन, की शोषून वापरत राहशील खुशाल तुझ्यात गुंतलेले श्वास. नाजूक जिवंत मूल्य अशी पायदळीत उडवशील, की एखादं शाश्वत सत्य ठामपणे रुजवू पाहशील. तुझी अनघड कोवळीक अशी काळाबरोबर संपत चाललेली असताना
ह्या शुभंकर नियतीपाशी मी काय मागू तुझ्यासाठी, मी काय मागू तुझ्यासाठी माझ्या मुला, मी काय मागू तुझ्यासाठी माझ्या मुला. स्त्री, स्त्री असणं म्हणजे असे भावभावनांचे रंग लेवून असणं, एकीकडे निर्भीडता बाळगणं पण कोमल हृदय जपून असणं. स्त्री म्हणजे सौंदर्य, लालित्य. स्त्री म्हणजे साक्षात लय तत्व, सुशोभीकरण. सगळ्या छान आवरून आलं स्त्री आहे इथं, तर सुशोभीकरण हा तर स्त्रीचा खास गुण. आपल्याला आवरायला लागणाऱ्या वेळेबद्दल आपण टोमणेही घेत असतो ऐकून. तर स्त्रियांना, आपल्या आम्हा स्त्रियांना सर्वांना अलंकारांचं खूप प्रेम. आपल्या प्रेक्षकांच्यात अनेक स्त्रिया आहे आणि अनेकांना हे ऐकून आतून वाटून पण गेलं असेल, आठवल्या असतील कित्येक आठवणी स्त्रियांच्या दागिन्याच्या, नटण्या मुरडण्याच्या, छान दिसण्याच्या, शौक असण्याबद्दल. हा फक्त शौक नाही आहे, त्यामागे एक उत्कट सुंदर स्त्री भावना आहे. बघूया, पुढच्या कवितेत मांडली आहे अलंकार. अगदी मनापासून आहे का. अलंकार, अलंकार नात्यांचं संचित असतं. अलंकार नात्यांचं संचित असतं. कान, गळा, हात, नाक, पावलं, कुठल्या ना कुठल्या प्रेमाचीच खूण मिरवत असतात अलंकार. स्त्री अलंकाराने मढवून नटून सजून नसते, तर स्त्री अलंकार लेवून असते. झाडानं फुलं बाळगावी तसे. अलंकार सोन्याचे, चांदीचे, मोत्याचे की साधेच काचेचे असं प्रतिष्ठेचा विषय देखील नसतो. प्रत्येक अलंकार एक खूण असते प्रेमाची. जन्मापासून एक एक रंग, निरागस शैशव, सळसळतं तारुण्य, समंजस प्रौढत्व. स्त्रीच्या या साऱ्या प्रवासात कुणीतरी तिला जपल्याची, तिला प्रेम देऊ करण्याची खूण असते एक एक अलंकार. आणि तो अलंकार अंगावर मिरवत असते स्त्री त्या प्रेमाच्या गोष्टीसह. तिच्यावर असलेल्या लळ्या जिव्हाळ्यापासून, तिला केलेल्या प्रत्येक स्पर्शापासून ते तिला दिलेल्या सन्मानापर्यंत. पहा पहा, प्रत्येक अलंकार एक एक गोष्ट सांगतोय तुम्हाला. सुंदर मोरपिशी रंगाची गोष्ट. विनाप्रेमाचे तर दागिने असतात हो. विनाप्रेमाचे तर दागिने असतात, पण त्यांचं अलंकरण व्हायला त्यात प्रेमच ओतावं लागतं. छोट्या होतो आपण, छोट्या होतो दुडदुडत्या वयाच्या. बाळलेणं होतं, पैंजण, मुद्या, बिंदल्या, वाळे एकेका नात्यानं आपल्याला सजवलं होतं. मग डूल आले, नाकात चमकी आली. कन्यादानही सालंकृत होतं. मंगळसूत्रामध्ये मग नवीन नात्यात बांधलं जातं आयुष्य. माहेरून पाठवणीचा चुडा चढवला जातो हिरवागार. पाठराखणीच्या भेटी म्हणूनही काही अलंकार मिळत जातात, भावाकडून, वडिलांकडून. आणि मग यथावकाश आयुष्य पुढं जातं तसं वारशानंही अलंकार अंगावर येत जातात सन्मानानं. एखाद्या टपोऱ्या नथीसारखे मुरलेल्या नात्याचे, एखाद्या साजशृंगार केलेल्या स्त्रीला पहा. तिच्या मनातलं ते सारं गोकुळ घरंदाज लखलखत्या रूपात तिच्या अंगावर दिसेल तुम्हाला. पहा, आयुष्यातल्या प्रत्येक स्त्रीकडे पहा, तिच्या देहाकडे पहा. तिथं जर तुमच्या नावाचं अलंकरण असेल तरच तुम्ही तिचे कुणीतरी आहात. तिला हवेसे तिनं स्वतःहून जपलेले अलंकार.
तर या कवितेचं तात्पर्य असं की आजपासून कुठल्याही नात्यातल्या स्त्रीला अलंकाराची भेट देताना कुणीही हात आखडता घेणार नाहीये. नातं पुरुष असो किंवा नातं स्त्री पुरुषाचं असतं, ते अनेक रंगांचं असतं. आई मुलाचं नातं, मुलगी वडिलांचं नातं, मित्रमैत्रिणीचं नातं, अगदी इथं काही आजोबा झालेले लोकही बसले तर आजोबा आणि नातीचं नातं. या सर्व नात्यात कदाचित सर्वात जवळचं पण नॉन बायोलॉजिकल असं नातं म्हणजे पती पत्नीचं नातं. आजकालच्या यंत्रयुगात सगळीच नाती कोरडी होत जाताना दिसतात आपल्याला. या नात्याबद्दल नर्मविनोदानं बोलणारी, लग्न या नात्याबद्दल नर्मविनोदानं बोलणारी 2 कविता आहेत. त्यातली पहिली कविता, दोन्ही कवितांचं नाव एकच आहे, त्यातली पहिली कविता आहे एका लग्नाची गोष्ट. प्रशांत दामलेची नव्हे, प्रिया देशपांडेची. एका लग्नाची गोष्ट. तर ते दोघं प्रेमात पडले. काल परवापर्यंत फिरतच होते हातात हात घालून. ते दोघं प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं. तिच्या शरीराची वळणं त्याला आकर्षक वाटायची. ती आवडायची त्याला आणि तिलाही तो काळजी घेणारा हवाहवासा पुरुष वाटायचा. परस्परांची अशी खात्री पटली आणि त्यांनी लग्न केलं. त्यामुळे आता ते एकत्र राहायला लागले. एकत्र जेवण, एका स्वयंपाकघरात, जे ती तयार करायची. अधेमध्ये अधिकृत मान्यता असणारे शरीर संबंध, एकत्र गणितं, आर्थिक गणितं, आयुष्याची गणितं, एकत्र विचार केलेली. लग्न केलं आणि दरम्यान त्यांना मूल झालं. आनंद साजरा झाला, पण आतून थोडंसं ताण घेऊन आलेलं मुलाचं अस्तित्व, पालनपोषण, जबाबदारी. मग मी कसा बिझी असतो असा तो पवित्रा घ्यायचा आणि मी एकटीच सगळं करते, त्यांना काही नाही त्याचं, असा ती हेतुतः आव पण घ्यायची. दिवस जात गेले, संगोपन पार पडत गेले. ते मूल आता यथावकाश मोठं झालंय, शिकून त्या दोघांच्याही मते आता ते सेटही झालेलं आहे. आता ते एक कृतार्थ आयुष्य जगतात. कुणी भेटलं की मुलाच्या यशाचे गोडवे गातात. दरम्यान त्याला ब्लड प्रेशर सुरू झालंय. तिलाही जरा आता गुडघेदुखीचा त्रास होतो आजकाल, वयापरत्वे. डॉक्टरांकडं मात्र मिळून जातात ते, अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टरांकडे मिळून जातात. तब्येतीच्या तक्रारी, रिपोर्ट्स बघितले की भांबावून धास्तावून डॉक्टरांनी सांगितलेली पथ्य एकमेकाची काळजी घेऊन सांभाळतात. एकमेकांच्या चौकशा करतात, एकमेकांना औषधही देतात. त्यांचं आयुष्यात असं आहे ना की तो आजवर केलेला गुंतवणूक, प्रॉपर्टीज, त्यातून मिळणारे फायदे, अर्थतज्ञांचंच घर आहे, तर आजवर केलेला गुंतवणूक, प्रॉपर्टीज, त्यातून मिळणारे फायदे वगैरे मध्ये आता तो व्यस्त असतो. ती कुठं असते? ती तिची भिशी, पार्टी, पार्लर, ग्रुप्स मध्ये व्यस्त असते. हां, पण मिळून जातात नाही, मिळून जातात, कार्यक्रमांना जातात, सिनेमाला जातात, ट्रिपला जातात. पण प्रवासात शेजारी बसताना त्यांना किंचित बेचव वाटतं. का वाटतं काही समजत नाही. फोटो काढतात ते, स्वतः सेल्फी काढतात, कुणाला तरी विनंती करून दोघांचे फोटो काढायला सांगतात, पण जोरदार फोटो काढतात ते, खांद्यावर हात ठेवलेले, कमरेवर हात ठेवलेले, आधुनिक प्रकारचे कपडे घालून, जे आजवर कधी घातले नव्हते कपडे, असे कपडे घालून फोटो मात्र भरपूर काढतात. ते सगळे फोटो त्याचं काय करतात, तर ते सगळे फोटो कौतुकानं सोशल मीडियावर डकवत राहतात. मग त्याच्यावर त्यांच्या मित्रमंडळींच्या कॉमेंट्स येतात. ते मित्रमंडळी त्यांच्यासारखीच लग्न झालेली जोडपी आहेत, सगळ्यांची तीच गोष्ट आहे. तर त्याच्यावर बदाबदा कॉमेंट्स येतात. त्या कॉमेंट्स वाचून खुश होतात तेही दुसऱ्यांच्या तशा फोटोंना कमेंट्स देतात. पण स्वतःचे ते दोघांचे फोटो ते परत कधीच पाहत नाही, क्वचित कधीतरी.
एखादा फोटो स्क्रोल करता करता असा येतो, तेव्हा क्वचित कधीतरी तो दोघांचा फोटो पाहताना प्रेमात पडल्यानंतरचा, गोष्ट सुरू झाली होती आठवत आहे ना, प्रेमात पडल्यानंतरचा स्वतःचा किंवा एकमेकांचा चेहरा आठवू पाहतात, पण आता त्यांना तो आठवत नाही. वय झालं आपलं म्हणून देतात सोडून खरे, आणि आयुष्याबद्दल तृप्त वाटून घेतात. छान सुखी आहेत ते, तृप्त वाटून घेतात स्वतःच्या आयुष्याबद्दल. पण या सगळ्या प्रवासात त्यांची मनं कुठं होती बरं? हा प्रश्न काय त्यांना पडत नाही, आणि पडला तर तो झटकून टाकतात. आणि मग ती मैत्रिणींना फोन करून एक छान वेगळा व्हॉट्सअप ग्रुप काढून त्याच्या येणाऱ्या 70व्या 60व्या वाढदिवसाचं प्लॅनिंग करण्यात मग्न आहे आजकाल. आणि तो पण तिला शोभतील अशा कपड्यांसाठी शॉपिंग साईट्स बघत राहिला आहे. एकदम तृप्त आयुष्य आहे त्यांचं. एका लग्नाची गोष्ट. लग्न संबंध. बहुतेकांची इथे लग्न झालेली आहेत. लग्न संबंध हा अगदी राष्ट्रीय प्रश्न म्हणावा एवढा गंभीर झाला आहे. झालेली, न झालेली, न होणारी, मोडलेली, होऊनही कशीबशी टिकून राहिलेली. दात हालणारे आपण कॅप घालून टिकवतो तशी टिकवलेली लग्न आपल्याला जागोजागी दिसतात. मग सिनियर्स असे गप्पा मारत बसलेले असले, असे शब्दमासला आले की कुठला तरी विषय निघाला की विषय निघतो. काय कारण असेल? मग परस्पर संवादांचाच अभाव आहे. मग टिळक सर म्हणतात की नाही, आता नात्यातला ओलावाच संपला आहे. तेवढ्यात पिटकर सर म्हणतात की नाही, आजकाल या पिढीचा बेजबाबदारपणाच वाढला आहे. मग तेवढ्यात श्रेया ताई म्हणतात की नाही हो, नाविन्यच हरवलं आहे आजकाल. अशी मतं आपली येत राहतात, गप्पा होत राहतात. पण नेमकं झालंय काय? बघूया. एका लग्नाची गोष्ट या मालिकेतली पुढची कविता. ही कविता म्हणजे एक संवाद आहे. एका लग्नाची गोष्ट. एका जिवलग मैत्रिणीजवळ पत्नी अगदी मनापासून हितगुज करत होती. खास गप्पा मैत्रिणींच्या सगळे आपण करतो. काहीसं मैत्रिणीशी आणि काहीसं स्वतःशीच ती बोलत होती. मला निवडण्याची मुभा नव्हतीच. साड्या, ड्रेस, दागिने इतकंच निवडत आले मी. माझ्यासाठी माझं सगळं आयुष्य आधीच निवडलेलं होतं. नेहमी कुणीतरी दुसऱ्याच व्यक्तीनं, माझ्याच भल्यासाठी, माझ्याच कुणीतरी, पण दुसऱ्याच व्यक्तीनं. कदाचित माझे निर्णय चुकले असते, अल्लड असले असते, वेदनादायी झाले असते. पण त्या चुका, वेदना माझ्या एकटीच्या असल्या असत्या, मी निवडलेल्या असल्या असत्या. मला कदाचित आतून समर्थ वाटलं असतं आणि वाटून गेलं असतं की निदान आपल्या आयुष्याला आपणच तरी हाताळलं. माझ्यापुरतं एखादं सत्य मला सापडलंही असतं, किंवा मी निराश होऊन मोडूनही गेले असते, संपलेही असते कदाचित. पण बघतीयस ना, काचेच्या भांड्यासारखं अगदी नाजूक जपलं गेलंय मला जन्मापासून. बाबा म्हणू नकोस, दादा म्हणू नकोस, आणि आता हे, आणि आता मुलं. सतत तुटेल, तडा जाईल, ओरखडा उठेल, या दहशतीखालीच जगते मी. मला नाहीच ग सुखी वाटत आतून. सगळं आहे भोवती, पण मला नाहीच सुखी वाटत आतून. कुणाला भरभरून सुख द्यावं, घ्यावं ह्याची भीतीच वाटायला लागली आहे मला आजकाल. जिवलग मैत्रिणीजवळ अगदी मनातलं ती बोलत होती. त्याच वेळी एका पार्टीत हातात ग्लास घेऊन तो पण बसला होता मित्राशी बोलत. संध्याकाळी सगळ्या घरांच्या खिडकीतनं प्रकाश येत असतो. आवाज येतात कुटुंबांचे, एकमेकात बोलण्याचे.
मी पण कल्पना करतो यार, माझं पण एक उबदार घर आहे जिथं ती असेल, पुन्हा ती आणि मी. साला चित्रच बदलत नाही. आमचं कुटुंब, आमची मुलं, आम्ही टेबलाशी बसलेलं असू, काहीतरी छान साधंसुधं खात असू, तिनं प्रेमानं बनवलेलं असेल ते. मी आताही त्याच घरात तिच्याबरोबरच राहतो. ती प्रेमानंच बनवते रे सगळं. मुलंही आहेत आम्हाला, पण काहीतरी छायला अपूर्ण आहे. काय ते समजत नाही. खरं तर हे स्वप्न आम्ही रोज जगतो, पण तरी मला रोज वाटतं की हे स्वप्न शक्यच नाही आहे. ह्या जगात नव्हे, दुसऱ्या कुठल्या तरी जगात काळाच्या टप्प्यावर केव्हा तरी कधीतरी सुद्धा हे स्वप्न आता शक्यच नाही आहे. हातातलं पेय त्याच्याकडे पाहत पाहत पार्टीत तो मित्राशी बोलत होता. तितक्यात त्याचा मोबाईल वाजला. त्यानं पाहिलं, स्क्रीनवर नेहमीचेच सरावलेले शब्द उमटले होते. जेवायला येतोयस ना? त्याच्यापुढं एक मोठा लाल बदाम. फोनकडं पाहून हताशपणे हातात एकीकडे सोनेरी पेय, घुटके घेत घेत त्यानं मोबाईलवरचे अपेक्षित नेहमीचे रोजच दिसणारे शब्द पाहून रोजचा ठरलेला रिप्लाय दिला. निघालोच डार्लिंग. पुन्हा एक मोठा लाल बदाम. एक मोठा लाल बदाम. एका लग्नाची गोष्ट. खरं तर ही सगळ्याच लग्नांची गोष्ट आहे. दिवसेंदिवस जशी नात्यांची सजावट जास्त, तशी कृत्रिमता वाढत निघाली आहे, इतकं साधं समीकरण आहे. कार्यक्रमांचे इव्हेंट झालेत आता, आणि नात्यांचंही डेकोरेशन झालेलं आहे. सगळी नाती सोशल मीडियावर आजकाल फोटो रूपामध्ये सगळी नाती आपल्याला दिसत असतात. नात्यामध्ये नवीन ताजं नक्की काय असतं हे आपण शोधतो का? का शोधत नाही? हे प्रश्न घेऊन आलेली अस्वस्थ करणारी पुढची कविता, घर. घर. आपण नवीन घर घेतो आणि ते सजवायला सुरू कर. आर्किटेक्ट बसलेलेच आहे. नवीन घर आलं की नवीन घरात हौसेनं किती आणि काय काय आणतो आपण. दिसेल ते मार्केटमध्ये. नाना नियोजन करतो. इथं हा रंग लावूया, ते घड्याळ तिकडं, आम्ही हे इथं असं ठेवूया. रोजच्या रोज चर्चा घडतात. कितीतरी सजावट केली जाते. झाडं लावली जातात कुंडीत, मुद्दाम आणून जिवंतपणा यावा म्हणून. सुंदर डेलिया, छानसे सुवासिक काटेरी गुलाब, निरुपयोगी पण देखणे दिसणारे पाम ट्रीज, कॅक्टस सुद्धा लावतो. किचन, स्वयंपाकघर तर एकदम खास जिव्हाळ्याचा विषय. ते एकदम सुंदर सजवलेलं असतं. अगदी देखणा बाजारात त्यावेळेला मिळणारा सगळ्यात भारी चमचा आपल्याकडं असावा असं प्रत्येक गृहिणीला वाटतं, आणि असे कितीतरी चमचे घरात येत राहतात. ते ठेवले सुद्धा जातात अगदी शिस्तीत त्यांच्याशा खास जागेवर. अगदी आमच्या हिला ना इकडचं तिकडं झालेलं आवडत नाही. सगळ्यांच्याच ही अशाच असतात. आणि मग अशा खूप साऱ्या कल्पना, रंगीबेरंगी स्वप्न लपलेलं कितीतरी सामान आपल्या घरी येत राहतं, आणि त्या सगळ्या सामानात अजून करत बरंच पडत राहतं. असा काळ जातो. दिवस उलटतात आणि घर सवयीचं होतं.
अगदी अंधारात सुद्धा पावलांना रस्ते सापडतात, दरवाजे ओळखू येतात. बंद डोळे केले तरीसुद्धा डोळ्यासमोर घर प्रकट होतं. आदमा सावधान अंदाज येत जातात. आता काय झालंय? आता सतत आवरायचा कंटाळा यायचा. घर स्वच्छ करताना चिडचिड व्हायला लागली आहे. फर्निचर केलंय हौसेनं, खरं आता ते बोजड झालंय, फार मोठं झालंय बाबा, आता हालत नाही आहे आमच्या दोघांच्या. भिंतीचे रंग फिकट झाले, जळमट, धूळ, कुठंतरी वाहणारा नळ याचा वैताग येत राहतो. सारखं वाटतं फारच पसारा झालाय चायला. खरं तर टाकून द्यायचं तर काय काय जमत नाही आपल्याला. टाकून देणं तर काही येतच नाही. मग काय पाहिजे? बदल पाहिजे. मग पुन्हा श्रेया राजवाड्यांसारख्या आर्किटेक्टला फोन होतो. मग अजून आपण नवीन वस्तू आणतो, अजून हलवा हलवी करतो, अजून सामानाची घरात भर पडत राहतो. हळूहळू केविलवाणं होत जातं आपलं घर, आणि आपण त्याला आणि ते आपल्याला पाहत राहतो. ही गोष्ट खरं तर घराची नाही आहे. काही वेळ गेला की आपली आपली म्हणून हौसेनं बनवलेल्या प्रत्येक नात्याची गोष्ट आहे. सगळ्या नात्यात असंच काही होतं का? नवीन ताजं नक्की काय असतं, काय असतं हे आपण कधीच का शोधत नाही? का शोधत नाही? घर. आता लग्न हे नातं असं कोरडं होत चाललंय. अशा मी 3 कविता वाचल्या, आणि ते कितीही वास्तव असलं तरी माणसं आजही प्रेमात पडतात. कुणाला कुणाला तरी, कुणी ना कुणीतरी आवडतं. गाणी वाचतात, माणसं प्रेम करतात आणि लग्नही करतात बरं का. काल परवा लग्नाची जेवणं जेवून आलेले इथं बसलेत प्रेक्षकांच्यात लोक, तर लग्नही करतात. किती आपण म्हटलो व्यवहार, डिजिटल युग ह्यांनी फार आक्रमण केलंय, आजकाल फार कोरडेपणा चाललंय, ते नाही राहिले हो जुने दिवस, असं आपण कितीही म्हणालो तरी मानवी भावनांची कोवळीक मात्र तशीच टिकून राहिलेली आहे, हे आपण नाकारू शकत नाही. या पुढची कविता आहे, असंच एक नव्यानं जोडीनं आयुष्य सुरू केलेलं एक जोडपं आहे. एकमेकांपासून वेगळं आहे. तो नाही तिच्यासारखा आणि ती नाही त्याच्यासारखी. आणि या कवितेचं नाव आहे दोघांचा पाऊस. आता पावसाळा म्हणजे आपण म्हणतोय सुरू होणार होणार, हे त्याला ऐकू जाऊन त्यानं सुरू व्हावं अशी आशा करूया. तर पुढची कविता, दोघांचा पाऊस. तिला पाऊस आवडतो तिला पाऊस. त्याला मात्र पाऊस आवडत नाही, पण त्याला ती आवडते. पाऊस आला रे आला की तिला सदान कदा भिजायचं असतं पावसात, किती वेळा पडतो. आणि पाऊस आला रे आला की पावसाचा राग आणि तिची काळजी त्याच्या मनात असते. पावसाचे थेंब वाजायला लागले की ती पळत जाते गच्चीवर, धावत पळत. आणि हा छत्री घेऊन उघडून तिच्या मागावर तो ओरडतो, अगं अगं अगं, पण ती नाही जुमानत. ती भिजत राहते मनसोक्त, थेंब अंगावर घेत राहते, आणि तिला बिलगणारा तो पाऊस बघून तो मात्र आतून चरफडत राहतो. फक्त तिला पाऊस आवडतो, ती जुमानत नाही. तिला पाऊस आवडतो, त्याला तो पाऊस आवडत नाही, कारण त्याला ती आवडते. ती चिंब होते, ती चिंब, आणि हा मात्र दरवाजात. ती अशी छान खुश झालेली असते, हा ओरडतो, चल आता आत. ती आत येते, एवढासा चेहरा करून ती आत येते, एवढासा चेहरा करून, आणि हा गच्चीचा दरवाजा धाड करून बंद करून पायऱ्या उतरून खाली येतात. ती
ती मुकाट्यानं कपडे बदलायला जाते. हात सरफडत बसतो. तिला पाऊस आवडतो. त्याला मात्र पाऊस काय गेले आवडत नाही, कारण त्याला ती फार आवडत असते. त्याला कॉफी प्यावीशी वाटते. मस्त पाऊस पडलाय, गार हवा आहे, त्याला कॉफी प्यावीशी वाटते. तो हाक मारतो तिला. ती बाहेर येते खरी, चेहरा असतो पडलेला. हातात टॉवेल असतो. ती केस पुसत पुसत बाहेर येते. ती केस पुसत असते आणि हा हळूच बोटांनी तिच्या गालावरचे थेंब टिपतो. ती केस पुसत असते, टॉवेल हातात असतो आणि हा हळूच बोटांनी तिच्या गालावरचे थेंब टिपतो. तिला तो आवडतो. तिला तो आवडतो, त्यालाही ती आवडते. आणि आता त्यालाही पाऊस आवडतो. दोघांचा पाऊस. प्रेम. पुन्हा एकदा जगण्यातली विसंगती पाहत पाहत आपण आलोय प्रेम या वैश्विक भावनेपर्यंत. प्रेम, आईचं वात्सल्य, बंधुत्व, एखाद्याबद्दल अगदी वाटणारी कृत्रिम आपुलकी, जिव्हाळा, वडीलधाऱ्यांची माया, आपल्या श्रद्धास्थानाबद्दल वाटणारी भक्ती, अगदी आपल्या देशाबद्दल वाटणारी ओढ, आपल्या भाषेबद्दल, आपल्या घराबद्दल, आपल्याच पोराटोरांबद्दल वाटणारं ममत्व. प्रेमाचे असे खूप रंग आहेत. आपण सगळ्यांनी अनुभवलेत. खरंच काय असतं प्रेम? प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे. आणि प्रश्न परत उरतोयच की खरंच प्रेम असतं का? प्रेम या वैश्विक भावनेला सृष्टीत सुद्धा जागा आहे. कशी? पुढच्या कवितेत बघूया. झाडं. चराचरात भरून राहिलेल्या प्रेमाचं रूप दाखवणारी ही कविता आहे. झाड. थंड दिवसात निष्पर्ण होऊन रखरखत्या उन्हात फुलायचं धैर्य दाखवतात झाडं. रखरखत्या उन्हात फुलायचं धैर्य दाखवतात झाडं. होतं नव्हतं ते संचित गोळा करून बियांमध्ये कणाकणानं साठवत जातात झाडं. कधीतरी ऋतू बदलेल. आत्ता पानं गळाली आहेत, रखरखतं ऊन आहे डोक्यावर, पण कधीतरी हे दिवस जातील, कधीतरी ऋतू बदलेल. ह्या आशेवर आपलं सगळं पणाला लावतात झाडं. काळाच्या खुणा असतात, सोसलेली वेदना असते. सोसलेली वेदना सांगणारी, मातीत रुजलेली, मातीशी इमानी असतात झाडं. मातीशी इमानी असतात झाडं. मातीचे ते हुंकार जपतात झाडं. भोगलेल्या वेदनेची फुलं करतात झाडं. त्यांच्या भोगलेल्या दिवसांना, सोसलेल्या वेदनेला फुलून, सुंदर फुलांनी फुलून उत्तरं देतात झाडं. तुम्ही ज्याला वसंत म्हणताय ना, सुंदर फुलांनी मोहरून आलेला वसंत, तुम्ही ज्याला वसंत म्हणताय, तेव्हा खरं तर मातीवरचं प्रेम मिरवत असतात झाडं. फुलांनी मातीवरचं प्रेम मिरवत असतात झाड. प्रेम. बहुतेक सर्वांनी कुणा कुणावर तरी कधीतरी प्रेम केलेलं असतं. जिच्यावर एकतर्फी प्रेम केलं, तिच्या लग्नात जाऊन आहेर देताना जे होतं त्याला दुःख म्हणतात. लग्नानंतर 2 दिवसांनी ती काय करत असेल ह्याची कल्पना केली की जे वाटतं त्याला जास्त दुःख म्हणतात. आणि तरी देखील
केलेलं प्रेम खरं का खोटं हे 50 वर्षांनी कळतं. आणि 50 वर्षांनी ती नातवंडांसह भेटल्यावर तिचा जुना चेहरा, तेच जुनं हसू, तोच छानसा स्पर्श हे आठवून तुमच्या काळजात एक कळ उठत असेल तर तुम्ही खरंच प्रेम केलं होतं. तर काही जणांच्या आयुष्यात असं प्रेम येतं, ते भर उन्हाळ्यात बस स्टॉपवर उभं असताना अचानक थेंब भरून यावे, टपोरे थेंब वरनं पडायला लागावे आणि पाऊस यावा, तसं प्रेम येतं. आणि काही जण रात्री झोपी जाणाऱ्या फुलांसारखे निर्घोर झोपी गेलेले असतात आणि सकाळच्या थंडीत दवबिंदू गोळा व्हावे तसं त्यांच्या आयुष्यात प्रेम येतं, एकदम असं. काहींच्या आयुष्यात मात्र वेधशाळेत कार्यक्रम पत्रिकेत सांगितल्याप्रमाणे ठरवून 6 तासात मुसळधार पावसाची शक्यता असं प्रेम येतं. कुठल्याही रस्त्याने येऊ दे, तुम्हा सर्वांना प्रेम मिळू दे. प्रेम करणं सोपं आहे, पण प्रेम सहन करणं अवघड आहे. माणसं सोपं वाटेपर्यंत प्रेम करतात आणि सहन करायची वेळ आली की अवघड म्हणून सोडून देतात. बरीचशी नाती अशा वळणावर तुटतात. जी माणसं हे वळण सामंजस्यानं पार करतात ती प्रेम जगतात. प्रेम त्यांच्यातूनच जिवंत राहतं. राधा आणि कृष्णाचं प्रेम ही एक कवी कल्पना आहे, साहित्य कल्पना आहे. अशी खरंच प्रेम करणारं जोडपं होतं का, या वादात आता नको पडूया. तर राधेचं रूपक घेऊन प्रेमाबद्दल बोलणाऱ्या, राधेच्या मनोगत अशा रूपामधल्या राधा या मालिकेतल्या या 4 कविता. या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलोय. राधा या मालिकेतल्या 4 कविता. ह्या कविता काहीशा स्वगत आहेत, काही कृष्णाला उद्देशून आहेत. राधा हे इतिहास किंवा पौराणिक पात्र नसून या कवितांमधली राधा हे एका स्त्रीच्या प्रेम जाणीवांचा टप्प्याटप्प्यानं होत गेलेला प्रवास आहे. राधा हे रूपक वापरून स्त्रीच्या मनातल्या प्रेम जाणीवेंचा टप्प्याटप्प्यानं होत गेलेला प्रवास. राधा. राधा पहिली कविता राधेच्या मिलन भावनेची आहे. ही राधा काहीशी अल्लड, नुकतीच प्रेमात पडलेली, पण तरीही समंजस जाणीवेनं प्रेमाकडे पाहणारी आहे. राधा ही राधा प्रेमाला समजून घेतीये. देहाचे पृष्ठभाग मग आत आत करत एक एक पापुद्रे ओलांडत जाणारा तुझा स्पर्श. देहाचे पृष्ठभाग एक एक करत ओलांडत जाणारा तुझा स्पर्श प्रेमाचा असतो ना, तेव्हाच पोचतो. नाहीतर कित्येक स्पर्श देहाला सुद्धा होत नाही. हेतूला केलेले स्पर्श असतात, ते देहाच्या किनाऱ्यावरून परत जातात. प्रेम असं एकजिनसी नसतं. प्रेम असं एक एक पायऱ्या ओलांडत देहाच्या आत पोचतं, अगदी सहज. तू बासरी वाजवतोस ना, तसं तू बासरी वाजवतोस, साधी श्वासाची फुंकर असते रे, आणि त्यातून सूर उमटतात. तुझी बासरी तुझ्याच बोटांनी बोलते. तुझ्यामधून येणाऱ्या श्वासांनी त्या बासरीला तिच्याच आतले कित्येक नवीन प्रदेश सापडत जातात. श्वास असतात तुझे, पण जगते ती बासरी. तुलाही तुझ्यापर्यंत पोहोचायला साथ हवी असते, आणि तो एक सूर येतो, साथ येते आणि प्रेमाची मैफिल सुरू होते. आपल्या भान हरवून जाते मी तुझं ते बासरी ऐकून. हे कळायला लागलं ना,
हे कळायला लागलं ना, तेव्हा वाटून गेलं ते प्रेम. प्रेम आलं आयुष्यात की सोसण्याची ताकद येत जाते. असीम आनंदाची एक वाट पायाखाली कायमचीच येते. प्रेम होत नसतं, लक्षात घ्या, प्रेम होत नसतं, प्रेमात पडता येत नसतं. प्रेमळ असणे म्हणजेही प्रेम नव्हे. प्रेम करणे हेही प्रेम नाहीये. ठरवून द्वेष करता येईल एक वेळ, पण ठरवून प्रेम नाही होत. स्वतः प्रेम व्हावं लागतं. जगण्याचा प्रवास असतं प्रेम. राधा. राधा कृष्णाच्या प्रेमात कृष्ण राधेला सोडून गेल्यानंतरच्या विरहातली थोडी हट्टी, निराश झालेली राधा प्रेम मागतीये कृष्णाकडे. पुढची कविता. राधा. तुझ्या बोटांच्या विणीतून येतात कित्येक रेषा. तू बासरी वाजवत असतोस ना, तेव्हा तुझ्या बोटांच्या विणीतून येतात कित्येक रेषा. त्या बोटांवर आधाशासारखा हात फिरवत राहते मी, ओठ ठेवत राहते. हेवा वाटतो मला त्यांचा, हेवा वाटतो मला त्यांचा. तुझ्या आत त्यांना कसं बिलगून राहता येतं. आणि माझे मात्र हात सोडवून पाठ वळवून चालत जातोस तू. तू पाठ वळवून चालत जातोस तेव्हा निरर्थकच असतात आपल्यातले जवळीकीचे ओसरून गेलेले सगळे आवेग. तू असा पाठ वळवतोस आणि वाटत असतं केव्हा तरी तू एकदम मागं वळशील. म्हणशील तुझी अशी खूप आठवण येते आणि परतून येशील. उगाचच वाटत असतं काही बाई. मग मी लगेच तातडीने घोकत राहते समंजस, समजूतदार, शहाणे करणारे शब्द. सतत लक्षात ठेवायचं. राधा, सतत लक्षात ठेवायचं. तू असा गेलास आणि वेडं व्हायची ती जागाच संपली आहे. तू गेलायस आणि गळ्यात कायम एक तहान राहणार आहे आता आयुष्यभर. जवळ तर आलो आपण, पण किती जीव लावला तरी तुझ्या डोळ्यात मला बांधताच नाही आलं एक सुद्धा घरटं. कधीच कधीच. राधा. राधा कृष्णाची ताटात उठवते कायमची. या कायमच्या ताटातुटीनंतरची व्याकुळ वेदना बोलणारी, पण तरीही प्रेमाकडे समंजस शहाणपणाने पाहणारी, काळाचा टप्पा ओलांडून थोडी पुढं गेलेली ही राधा. राधा. असंख्य ताटातुटीचे क्षण आपल्यात. याआधीही असंख्य ताटातुटीचे क्षण होतेच की आपल्यात. आपल्या प्रत्येक भेटीनंतर एक वळलेली पाठ पाहत असायचे मी, तू नजरेआड होईपर्यंत. त्या क्षणांनी सुद्धा मला काही ना काही दिलंच आहे. तशी रीती नाही राहिले मी. त्या तुझ्या पाठ वळवलेल्या क्षणांनीही मला काही ना काही दिलेलंच आहे. तू असा वळून जाताना गळ्यात त्या क्षणाची कातरता भरून असायची. तेव्हा प्रत्येक वेळी आपल्यामधल्या सगळ्या आठवणी मी मृदूपणे गोळा केल्या. तुकडे झाल्या असल्या तरी मी त्या आठवणी गोळा केल्यात. कोवळीकतेनं मी त्यांना कुरवाळत राहते म्हणून. तू वळून गेलास कायमचाच. तू वळून गेलास, आता तुझ्या जगात आहेस. तुझं असं जग जिथं माझं अस्तित्व कधीच असणार नाही. हद्दपार आहे मी. मनात सुद्धा तुझ्या मी असणार नाहीये.
ह्या वाहणाऱ्या कालिंदीसारखीच आहे रे मी. प्रवाहाला पसरता येत नसतं. आतला ओघ कितीही सुसाट बेभान असू दे, तुझ्या जगात मी राहत नाही, तुझ्या जगात मी वाहत नाही. नदीला हा शापच असतो. ती वाहते खरी, पण तिला काठावरचं गाव कुठलं असावं हे नाही ठरवता येत. काठावर आलेल्या रमलेल्या जीवाच्या मागून ती त्याच्या घरी नसते जाऊ शकत. काठावर कुणी येतं, पाण्यात पाय बुडवून शांत बसतं, तेव्हा मनात डोळ्यात उतरलेली नदी, जीवाचा भाग झालेली नदी आपापल्या घरी गेल्यानंतर त्याच पाण्याने अंग स्वच्छ करताना त्या माणसाला नसते आठवत. तुझ्या जगातल्या, तुझ्या जगण्यात माझं असं काहीतरी असावं हा हट्ट मी केव्हाच नाही केला. आजवर मी तुला दिलेली एकही खूण नाही आहे तुझ्याकडे. मी तुझी अशी एकही खूण सांभाळलीच नाहीये. एकच मोठा शंख सापडला होता याच कालिंदी तरी. तुझ्या माझ्या कल्पनेतल्या घराचं ते स्वप्न, आपल्या घराचं स्वप्न, ती स्वप्न खूण तुला द्यावी असं वाटलं होतं क्षणभरच. पण तो शंखही मी केव्हाच पाण्यात सोडून दिला. आपण फिरायचो या रानवाटांनी दोघं हातात हात पकडून. तू मला फुलं माळत होतास. तो सुगंध हेच प्रेम होतं. फुलांना अर्थ नव्हता रे. आकारांना कधी अर्थ असतो का? मी असं एकदाच सहज खोचलेलं मोरपीस तुझ्या केसात, अगदी सहज. त्याचे रंग आपल्यात विखुरलेले होते तोवरच जिवंत होते. पण आता मी फुलं नाही माळत. आता मी नाही फुलं माळत. तू मात्र ठेवतोस म्हणे मुकुटात ते मोरपीस अजूनही. कसा रे तू असा? स्वप्न धारण करून ती वेदना अशी चरचरती ठेवली असतो. काळासोबत पुढे जाताना हट्टानं इथला तुकडा नेला असतो. सगळ्यांसाठी शोभिवंत असेल ते मोरपीस, पण त्यावरचे रंग पाहताना तुला पोटात काय तुटतं मला ठाऊक आहे. मीही केलाय हट्ट. तू काळासोबत पुढे गेलायस, मीही केलाय हट्ट काळासोबत पुढे न जाण्याचा. तो काळ मी इथं गोठवून ठेवलाय माझ्या हृदयात. तुझ्या माझ्यामधल्या त्या शंखासारख्या खूप आठवणी आहेत इवल्या इवल्या. त्या पकडून राहिली आहे. तुझं तेवढं देणं मला पुरे आहे. पाहतोस ना, ही कालिंदी अजूनही वाहतीये आपल्यामध्ये. तुझ्या माझ्यामध्ये ही कालिंदी अजूनही वाहतीये काळ नदी होऊन. राधा. काळाचा टप्पा ओलांडत गेला आणि राधा आणि कृष्ण दोघंही वृद्ध झाले. वार्धक्याच्या टप्प्यावर आयुष्य संपत येत असताना प्रेमाकडे पाहणारी ही राधा. या कार्यक्रमातली शेवटची कविता. राधा. सूर्य मावळताना यमुने तेरी बसल्यावर तुझे सूर कानाला ऐकू येतात हं माझ्या आजही. काळाचा एवढा पट्टा ओलांडून ते सहज सापडतात माझ्या कानांना आजही. वय झालंय म्हणे माझं आता. तुला आठवतंय? कच्च्या कोंबांसारखे लसलसते देह होते आपले तेव्हाची गोष्ट. रानात कुठंतरी तू खोडकरपणे बासरी वाजवायचास.
मी तुझ्या सुरांना शोधत शोधत धावत यायचे आणि तू मध्येच बासरी वाजवणं थांबवायचास. तुझ्या सुरांना पकडून तुला शोधत आलेली मी त्या काट्याकुट्याच्या वाटेवर क्षणभर थांबूनच जायचे. पण गर्द रानातल्या त्या वाटेवर तुझी पावलं जरी नाही दिसली तरी तुझा गंध अचूक ओळखू यायचा मला. पण तूही असा मुद्दाम जागा बदलत हुलकावणी देत राहायचास मला आणि असेच खेळत राहायचो आपण. त्या वाटांवरच्या त्या पाऊलखुणा मला आजही दिसतात स्पष्ट. देह असा सुरकुतलाय आता, केसांची चांदी झाली रे, डोळ्यांनाही अंधूक दिसतं म्हणे माझ्या. पण तू दिसत राहतोस, तू दिसत राहतोस, तू ऐकू येत राहतोस. लोक म्हणतात मला भास होतात, लोक म्हणतात मला भास होतात. पण अगदी काल परवापर्यंत ह्याच रानवाटेवर फुलं वेचत फिरलो आपण. ते भास कसे म्हणायचे? आणि खरं म्हणून जे भोवती आहे ते भास नसतील कशावरून? प्रेम संपलं नाही आहे. प्रेम असं संपतं का कधी? प्रेम संपलं नाही, स्पर्शही संपले नाहीत, तूही संपला नाहीस आणि मी देखील संपले नाही. सगळे ठिपके अजूनही तसेच आहेत. तूही आहेस कुठंतरी आणि मीही आहे. ही यमुनाही अजून वाहते आहे. ही राधा आता तुझी वाट नाही पाहत. राधा आता तुझी वाट नाही पाहत. आता राधा तुला सदैव बिलगूनच असते. राधा आता तुला सदैव बिलगूनच असते. राधा. स्त्री पुरुष प्रेमाची गोष्ट या कवितांनी या कार्यक्रमाची सांगता करत असलो तरी प्रेम, वैश्विक चराचरातलं प्रेम हीच आपल्या सर्वांच्या जगण्याची ऊर्जा आहे हे आपण कुणीही अमान्य नाही करणार. जेव्हा प्रेम माणसावर असतं तेव्हा ते मॉर्टल, नाशवंत रूपात असतं असं म्हणतात. पण जर प्रेम इमॉर्टल असेल तर जसं कृष्णाचं त्याच्या बासरीवरचं प्रेम, तसंच माझ्यासारख्या चित्रकाराचं त्याच्या ब्रश रंगांवरचं प्रेम इमॉर्टल. तर आजच्या कविता हे आजच्या सादरीकरणाचा भाग नसून बाहेर लावलेली चित्र देखील आजच्या सादरीकरणाचा भाग आहे. ही माझ्या प्रेमाची गोष्ट तुम्ही जरूर अनुभवा, त्यातले रंग जरूर तुमच्याही आयुष्यात पसरवून घ्या किंवा ते पसरावेत अशा सदिच्छेसह आजच्या कार्यक्रमाची सांगता करते. या कार्यक्रमाला मला इथं आमंत्रित केल्याबद्दल माननीय चंद्रशेखर टिळक सर, सुषमाताई यांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. सर्व श्रेय गुरूंच्या चरणी अर्पण. सादर गुरुनमन. निरोप घेऊया. नमस्कार.